एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या. राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी. 6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्वच खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश. उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता. आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही. राज्य सरकार अडचणीतून चाललंय. संजय गायकवाड यांची जाहीर कबुली. तर सगळ्यांना निधी दिला जातो. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. रायगड पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा. ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही. रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं. पालकमंत्री पदावर गोगावले ठाम. पालकमंत्री पदाबाबत संजय राऊतांचा दावा. अमित शहांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं. पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यात मी हस्तक्षेप करणार नाही असं शहा म्हणाल्याचा राऊतांचा दावा. माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता, पण माफी मागायचा प्रश्नच येत नाही. मी समाजाचा उल्लेख केला नाही. भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम. खोदकी संपवल्याच्या वक्तव्यावरून ब्राह्मण महासंघानं माफी मागण्याची केली होती मागणी. जाधवांकडून विनय नातूंना अनाजी पंतांची उपमा. तर ब्राह्मणांशिवाय गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात बघू. जाधवांना महासंघाचं खुलं आव्हान. विकास योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील महिन्यात नागपुरात व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा. भाजप नेते बबलू गौतम यांची माहिती. तर पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय. विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये. विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे. रोहित पवार यांचा ट्विट. महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती. राज्यात 15,000 पदं भरणा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. कोर्टाच्या आदेशानंतरही वांद्र्यात कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच. तर कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार. डॉक्टर सुजित राजन यांचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. कबुतरांसाठी हाती शस्त्र घेऊ अशी चिथावणी देणाऱ्या जैन मुनी विरोधात मराठा एकीकरण समिती आक्रमक. उद्या आंदोलन करत जैन मुनीच्या धमकीला उत्तर देणार. कल्याण डोंबिवलीसह नागपुरात देखील चिकन आणि मटण दुकान 15 ऑगस्टला बंद राहणार. मटण बंदीवरून राजकारण तापलं. कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा. पक्ष जो उमेदवार देईल त्याचंच काम करणार. काँग्रेसच्या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना शपथ. अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका. पक्षासोबत एकनिष्ठ रहा. रमेश चेनिथला यांच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. मत चोरीचा आरोप करत आंदोलकांनी काही काळ रेल्वे रोखली. अंगारकी चतुर्थीनिमित्त दादरच्या सिद्धिविनायक आणि पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडून मैत्रिणीवर गोळीबार. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. तर आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार. आरोपीची दादागिरी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित फी महाविद्यालयात भरावी लागणार. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय. भारतानं सिंधू नदीवर धरण उभारण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध अटाळ. सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी. आम्ही बुडालो तर अर्ध जग घेऊन बुडू ही यासीन मुनीरची भाषा ओसामा बिन लादेनसारखी. माजी अमेरिकन अधिकाऱ्याकडून पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी. ट्रम्प यांनी चीनसोबतच्या टॅरिफची अंतिम मुदत आणखी 90 दिवसांसाठी वाढवली. स्टॉकहोममधील अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार चर्चेनंतर निर्णय.